त्याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचा नंबर तुमच्याकडे आधीपासून सेव्ह होता का? नाही, आता पूर्वीची ओळख तर तशी होती. बरं सरांनी सांगितल्यानंतर मग मी त्यांना SMS केला. बरं 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 आणि हे सगळं करत असताना मग ज्या पद्धतीने त्यांनी समोरनं स्पॉन्टेनियसली रिस्पॉन्स दिला, ह्या गोष्टी खाली फॉरवर्ड केल्या बरं आणि त्या झाल्याही. बरं आणि मग मी ज्या भागात ह्या काम करतो, मी आज सर 27-28 DP रोडची कामं चालू आहेत. बरं मी 20 एक कंप्लीट झाले, 7-8 चालू आहेत. 5-6 पाण्याच्या टाक्या कंप्लीट झाल्या, 4-5 सुरू आहेत. 100-200 कोटीची पाण्याची कामं सुरू आहेत. CBSE स्कूल सुरू आहे, बॅडमिंटन स्टेडियम सुरू आहे, बास्केटबॉल स्टेडियम प्लॅनिंगमध्ये आहे. मग एवढी सगळी कामं चालू असताना सर्व्हिस रोडसाठी मला NHची कामं असल्यामुळे तिथं अडचण येते, अंडरपासला अडचण येते. मग एवढं असताना जर आपल्यासाठी जर असा एखादा सपोर्टिव्ह नेता असेल की जो डेव्हलपमेंट, आता ही सगळी डेव्हलपमेंट काय माझी वैयक्तिक नाही, बरोबर ही माझ्या परिसराची, वाकड, तातोडे, पनवळे, ही करत असताना जर असा एखादा नेता जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करतोय, तर मग थोडं त्यानंतर थोडे रिलेशन त्यांच्याशी बिल्ड झाले आणि त्यांनी ह्या सगळ्या कामांमध्ये मला खूप मदत केली. बरं मग ते आर्थिक फंडिंगला असेल, त्या फायली प्रोसेसिंगला असेल, त्यावेळेस मी पण थोडंसं हे झालो होतो की अरे मग तुम्ही आज पुनवळ्यात गेले तर मागच्या 6 महिन्यात ज्या पद्धतीने 30 मीटर, 18 मीटर, 24 मीटरची रस्त्याची कामं उरकलीत, तर का त्याला फंड्स कमी पडले नाही, अच्छा त्यांचे फंड्स कमी पडले. त्यावेळेस मी जैन म्हणून एक आमचे अकाउंट हेड होते, त्यांच्याकडे गेलो, सिटी इंजिनियरकडे गेलो, कमिशनर साहेबांकडे गेलो. मग त्यांनाही त्यावेळेस परत सपोर्ट लागला की सर एकदा वरनं आलं तर मग आम्हाला खालची नेत्यांचा त्रास होणार नाही. एकदम प्रशासकीय राज होता, बरोबर 4 वर्ष प्रशासकीय राज होतं. पण त्या सगळ्या कामांमध्ये त्यांची फार मदत झाली आणि आज ती सगळी कामं फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.